नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार शिंदे सर, संचालक शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेस पाथर्डी. आपण आहोत शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती. आपण पाठीमागं काही व्हिडिओज केलेले होते, ज्याच्यामध्ये आपण पुस्तकाचं टीचिंग घेतलं होतं. त्याच्यात आपण फक्त खुर्चीत बसून पुस्तकाचं अंडरस्टँडिंग केलेलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा ऑन बोर्ड टीचिंग करणार आहोत आणि ऑन बोर्ड टीचिंग करताना आपण आजचा जो व्हिडिओचा विषय आपला आहे, हाऊ टू सॉल्व इंग्लिश ऍक्टिव्हिटी सीट ऑर अ क्वेश्चन पेपर. मुलांनो, खरं तर इंग्लिशची ऍक्टिव्हिटी शीट की क्वेश्चन पेपर हाच खरा गोंधळ आहे. ज्यावेळेस ऍक्टिव्हिटी शीट आपल्याला आलं त्यावेळेस सगळ्यात अगोदर पहिलं ऍक्टिव्हिटी शीट हे इंग्लिशला आलं, इंग्लिश विषयाला आलं. 2016-17च्या आसपास ऍक्टिव्हिटी शीट आपल्याला इंग्लिशच्या पेपरमध्ये आलेलं होतं. ऍक्टिव्हिटी शीट आणि क्वेश्चन पेपर याच्यामध्ये फरक असा आहे की कृती सोडवणं म्हणजे ऍक्टिव्हिटी सोडवणं. कृती सोडवणं म्हणजे ऍक्टिव्हिटी, त्यालाच ऍक्टिव्हिटी शीट म्हणतात. परंतु आपल्या इंग्लिशच्या पेपरमध्ये असं आहे, टायटल तर त्याला ऍक्टिव्हिटी शीट आहे आणि खाली क्वेश्चन दिलेले आहे. आपण आजचा जो व्हिडिओ करतोय तो खरा तर SSC बोर्ड एक्झाम फेब्रुवारी 2026 फेब्रुवारी महिन्यामधील असणारा आपला इंग्लिशचा पेपर, फेब्रुवारी 2026च्या बोर्डाच्या परीक्षेच्या इंग्लिशच्या पेपरसाठी आपण हा व्हिडिओ करतोय. आपला पेपर हा 27 फेब्रुवारी 2026ला आपला पेपर होणार आहे. तर मग पहा, या पेपरमध्ये एकंदरीत पेपरचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर पेपरच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला 80 मार्काचा इंग्लिशचा पेपर आहे. हा 80-20 पॅटर्न आहे. 80 + 20 = 100 अशा पद्धतीने हा पेपर दिलेला आहे. याच्यासाठी तुम्हाला ओरल एक्झाम आहे जी की ऑलरेडी तुम्ही दिलेली आहे आणि आता तुम्हाला 80 मार्काचं काम करायचंय. किती मार्काचं? 80 मार्काचं. आणि 80 मार्कासाठी तुम्हाला 6 सेक्शनचा असणारा इंग्लिशचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. म्हणजे हा पेपर जर तुम्ही सोडला तर तुम्हाला म्हणजे जितकं तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवाल तितके तुम्हाला मार्क्स जास्त मिळणार आहेत. कारण हा शाळेचं जे शिक्षकांचं काम आहे हे काम त्यांनी पूर्णपणे केलेलं आहे. तुमच्या ओरल नुसार तुम्हाला किंवा तुमच्या प्रेझेंटेशन नुसार तुम्हाला 20 पैकी मार्क त्यांनी दिलेले असतील. आता विषय राहिला हा 80 मार्काचा. तर या 80 मार्कासाठी 6 सेक्शनचा पेपर कसा सोडवायचा ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त किंवा या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 80 मार्काचा पेपर 6 सेक्शन आणि त्यातल्या पहिल्या सेक्शनची माहिती घेणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा सेक्शन घेणार आहोत. ओके, सेक्शन टू सेक्शन आपण असं जाऊयात, म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं मार्क्स मिळवण्यासाठी ज्या ज्या ट्रिक्स आपल्याला वापरायच्या, सोप्या ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे. सोप्या ट्रिक्स मधून कसं चांगला स्कोअर करायचा हे तुम्हाला सांगणार आहे. पेपरचं एकंदरीत तुमचे जेवढे बोर्डाचे पेपर आहेत त्या बोर्डाच्या पेपरमध्ये सगळ्यात सोपा पेपर जर कोणता असेल तर तो इंग्लिशचा पेपर आहे. इफ यू रीड स्मार्टली, इफ यू राईट स्मार्टली, यू विल गेट गुड मार्क्स और यू विल गेट अ गुड स्कोर और स्मार्ट स्कोर असं म्हटलं जातं. इंग्लिशचा पेपर जर व्यवस्थित वाचला, व्यवस्थित समजून घेतला आणि त्याच्यानुसार जर लिखाण योग्य पद्धतीने केलं तर इंग्लिशच्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळतात. हा आतापर्यंतच्या मुलांचा इतिहास आहे. ज्या मुलांनी म्हणजे एखादा खूप मुलांनी याचं बर्डनच घ्यायचं नाही की मला इंग्लिश समजतच नाही, इंग्लिश मला वाचताच येत नाही किंवा इंग्लिशचं काय, ज्याला नापास होण्याची भीती आहे ना त्याने जर आजचा व्हिडिओ पाहिला तर तो सहजासहजी पास होऊ शकतो. कसा पास व्हायचा आहे किंवा कसं भीती काढायची ही मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर, याच व्हिडिओमधून आपण ते घेणार आहोत. आपण एकंदरीत जर पाहिलं तर आपल्या या 6 सेक्शन मध्ये आता हा जो भाग आहे तुम्ही इथं पुसतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला 6 सेक्शनच्या माध्यमातून कसे मार्क मिळवायचे ते तुम्हाला मी सांगतोय. तर पहा, आपला जो पहिला सेक्शन आहे, सेक्शन फर्स्ट, जो आपल्या इंग्लिशचा पेपर आहे तो आहे लँग्वेज स्टडी आणि याच्यासाठी तुम्हाला 10 मार्क दिलेले आहेत. किती मार्क दिलेले आहेत? 10 मार्क. त्याच्यानंतर जर तुम्ही सेकंड सेक्शन पाहिला, सेकंड सेक्शन, तर तो सेकंड सेक्शन आहे टेक्स्च्युअल पॅसेज.
आणि हा तुमचा 20 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे? 20 मार्काचा आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही सेक्शन 3 हा जर पाहिला तर हा आहे पोएट्री सेक्शन आहे. याच्यासाठी तुम्हाला 10 मार्क आहेत. आता प्रत्येक सेक्शन मध्ये काय आहे त्यासाठी आपण सेपरेट बोलणार आहे. ओके, फक्त अगोदर आपण प्रश्नपत्रिकेची ओळख करून घेऊयात आणि मग आपण आपल्या मेन विषयाकडे जाऊयात किंवा मेन सेक्शन नुसार आपण ती पाहूयात प्रश्नपत्रिका कशी सॉल्व्ह करायची. त्याच्यानंतर पुढं जो चौथा सेक्शन आहे 4 जो आहे तो आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आणि हा जो आहे हा तुम्हाला 15 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे? 15 मार्क. तुम्हाला बाकीचे जे आहेत पहा 10 20 10 असं, पण हाच एकटा 15 मार्काचा आहे. 15 मार्काचा काय आहे त्याच्यामध्ये काय करायचं तेही तुम्हाला नंतर सांगणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे सेक्शन 5. हा आहे रायटिंग स्किल्स आणि याच्यामध्ये तुम्हाला 20 मार्काचा भाग आहे. म्हणजे एकंदरीत इथं 20 मार्काचे तुम्हाला प्रश्न दिले जाणार आहेत. 2 प्रश्न याच्यामध्ये असतात आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर जो शेवटचा लास्टचा सेक्शन आहे तोही सोपा आहे. तर पहा लास्टचा सेक्शन जो आहे तो आहे स्किल डेव्हलपमेंट आणि हा एकटा 5 मार्काचा आहे. मग एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर 10 20 30 आणि 10 40 आणि 15 55 नंतर 75 आणि 5 80 असा एकंदरीत हा जो पेपर आहे तो तुमचा 80 मार्काचा पेपर आहे. किती मार्काचा आहे? 80 मार्काचा. आता एकंदरीत मी जे आता म्हणलो होतो की स्मार्ट रिडिंग प्लस स्मार्ट रायटिंग इज इक्वल टू स्मार्ट स्कोरिंग. ओके, तर हे कसं आहे तर तुम्हाला ते एकदा सांगतो. अगोदर मी त्या विद्यार्थ्याला फोकस करणार आहे जो की सगळ्यात शेवटचा विद्यार्थी, जो पास होण्यासाठी ज्याला अडचण आहे, मी त्या विद्यार्थ्याला फोकस करतो. पुढच्या मुलांचे मार्क हे आपोआप वाढणार आहे आणि त्यांना हाऊ टू राईट स्मार्टली ही मी त्यांना सांगणार आहे. तर एकंदरीत पहा मुलांनो, जर तुम्ही या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर आता जर पाहिलं स्वरूप, तर या स्वरूपानुसार तुम्हाला एकंदरीत हा जो पहिला सेक्शन आहे, हा पहिला सेक्शन जर तुम्ही व्यवस्थित केला पहिला सेक्शन, तर हा तुम्हाला कंप्लीट 10 पैकी 10 मार्क मिळवून देणार आहे. किती? 10 पैकी 10 मार्क मिळवून देणार आहे. त्याच्यानंतर हा जो शेवटचा सेक्शन आहे हा जर तुम्ही व्यवस्थित केला तर याला पण 5 पैकी 5 मार्क मुलांना मिळतात. किती होतात? 5 पैकी 5 मार्क मिळतात. तुम्हाला यातल्या प्रत्येक सेक्शनला पैकीच्या पैकी मार्क कसे घ्यायचे हे मी तुम्हाला टीचिंग करणार आहे. ओके, आता सध्या ह्या 2 सेक्शनचं कॅल्क्युलेशन आणि याच्यातल्या बारीक बारीक गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला डायरेक्ट इथंच 35 मार्क पाडून देऊ शकतो. म्हणजे 35 मार्क पाडता येतात, बरोबर. कारण आताचा जो व्हिडिओ आहे आपला हा आपण फक्त ऍक्टिव्हिटी शीट आणि ऍक्टिव्हिटी शीट नुसार मार्क कसे घ्यायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर पहा एकंदरीत हा जो सेक्शन आहे या सेक्शन मध्ये तुम्हाला 2 भाग केलेले असतात. 2 भाग केलेले असतात. याच्यामध्ये पहिला भाग डू ॲज डायरेक्टेडचा आहे, दुसराही भाग डू ॲज डायरेक्टेडचा आहे. पहिल्या याच्यामध्ये एकंदरीत तुम्हाला 6 ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात आणि पैकी तुम्हाला 4 सॉल्व्ह करायचे असतात 8 मार्काला. किती? 6 ऍक्टिव्हिटी असतात, पैकी 4 सॉल्व्ह करायच्या, 4 आहेत 8 मार्काला. आणि त्याच्यानंतर पुन्हा 4 ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात आणि म्हणजे बी मध्ये 4 ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात आणि त्या 4 ऍक्टिव्हिटी पैकी तुम्हाला फक्त 2 सोडायचे असतात, त्याला असतात 2 मार्क आणि एकंदरीत दोन्ही मिळून 10 मार्क असतात. या प्रश्नाचा जो विभागणी आहे ती थोडीशी काठिण्य पातळीनुसार असते, पण मुलांना सोपा प्रश्न आहे तो पासिंगसाठीच काठिण्य पातळी पेपरमध्ये आणलेली असते. आणि हा शेवटचा जो आहे हा ट्रान्सलेशनचा आहे. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे वेगळं काहीच नाही. तुम्ही वर्षभर जे शिकलात तुमचं इंग्लिशचं मराठीमध्ये, मराठीचं इंग्लिशमध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे, तुम्हाला त्याचा उपयोग करता आला पाहिजे. जर तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन आलं तर त्याला स्किल डेव्हलपमेंट असं म्हणतात. मग तुम्हाला त्याच्यामध्ये शब्द ट्रान्सलेट करायचे, त्याच्यानंतर सेंटेन्स ट्रान्सलेट करायचे आणि
इडियम्स आणि प्रोव्हर्ब्स हे तुम्हाला ट्रान्सलेट करायचे. त्याला कोणी आयडोम्स असं पण म्हणतं. इडियम्स हा त्याचा प्रॉपर उच्चार आहे. तर ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असतं 1 मार्काला. 2 मार्काचे शब्द, 2 मार्काचे सेंटेन्स. मग अशा पद्धतीने हे 5 मार्क जर तुम्ही घेतले, हे 5 मार्क घेतले. या टेक्स्च्युअल सेक्शन मध्ये इथं तुम्हाला पॅरेग्राफचे प्रश्न सोडवायचे. बरोबर, पॅरेग्राफ दिलेला आहे, पॅरेग्राफ वरती प्रश्न म्हणण्यापेक्षा ऍक्टिव्हिटी म्हणतो मी. प्रश्न पॅरेग्राफचाच आहे, पण त्याच्या खाली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. बरोबर, त्या ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने येतात त्याच्यावरही आपण बोलणार आहे. रोज एक 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 व्हिडिओ आपण टाकणारच आहेत. तुम्ही परीक्षेच्या अगोदर हर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा पाहायचा आहे. आणि खरं तर मला इथंच तुम्हाला सांगायचं आहे की आपलं चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर तो सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला पण तुम्ही लाईक करा. सबस्क्राईब यासाठी करायचं आहे की पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत ते लगेच तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता. यासाठी आपण हे करतो. म्हणजे माझी गेली 12-13 वर्षाचं जे मी स्किल शिकलोय ते स्किल मला तुमच्यामध्ये उतरवता येईल आणि तुमच्यामध्ये उतरवताना मला तुम्हाला चांगले मार्क मिळवून येते. आता इथं मार्क कसे मिळवायचे पहा. इथं 2 प्रश्न असतात 10-10 मार्काचे, ए आणि बी. बरोबर, याच्यामध्ये 2 पॅरेग्राफ दिलेले असतात. A1, A2, A3, A4 आणि A5 असे त्याच्यामध्ये 5 ऍक्टिव्हिटी असतात. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये मी फक्त तुम्हाला सगळ्या ऍक्टिव्हिटी सांगणार नाही. मला तुम्हाला पहिली ऍक्टिव्हिटी सांगायची फक्त. पहिली आणि दुसरी ऍक्टिव्हिटी जी तुम्हाला डायरेक्ट पॅरेग्राफ मध्ये सापडते. पुढचे प्रश्न हे तुमचे ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन आहेत आणि एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. बरोबर, अशा पद्धतीने त्याची काठीण्य पातळी केली. जर पहिल्या A1च्या आणि A2च्या याच्यामध्ये जर तुम्हाला 2च मार्क पडले, किती मार्क पडले? 2. आणि याच्यातला जो दुसरा प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नाला तुम्हाला आणखीन 2 मार्क पडले. म्हणजे जो सिंपल फॅक्च्युअलचा क्वेश्चन असतो प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये, म्हणजे क्वेश्चन सेकंड ए आणि बी याच्यामध्ये A1 आणि B1 अशा 2 ऍक्टिव्हिटीज फक्त सोडवायच्या. असं मी फक्त पासिंग होणाऱ्या मुलांसाठी सांगतोय, ज्याला पास व्हायचंय. बाकीच्या सगळ्यांसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहे. ओके, तर मग पहा, हे जर तुम्ही 2 आणि 2 4 मार्क घेतले, किती झाले? 4 मार्क झाले. त्याच्यानंतर पोएट्री सेक्शन आहे. पोएट्री सेक्शन मध्ये पण सिंपल फॅक्च्युअल साठी तुम्ही 2 मार्क घेतले. जमलंच तुम्हाला तर त्याच्यामध्ये आणखीन 1 मार्क पडतो, तो म्हणजे रायमिंग स्कीमचा. तुम्हाला रायमिंग वर्ड्सचा. बरोबर, यमक जोडणारे शब्द आणि ते पोएम मध्ये, प्रत्येक पोएम मध्ये आलेच असतात. बरोबर, कवितेच्या स्टांजामध्ये शेवटचा शब्द जो असतो त्याचा उच्चार जर दुसऱ्या ओळीतील शब्दाशी जुळला, तिसऱ्या ओळीतील किंवा स्टांजाच्या चौथ्या ओळीत जर जुळला तर त्याच्यानुसार रायमिंग पॅटर्न असतो, तो तुम्हाला नंतर सांगणार आहे मी. ओके, तर मग पहा, तिथला 1 मार्क जर मिळाला तर इथं तुम्हाला 3 मार्क मिळतील. 3 मार्क मिळतील इकडं. बरोबर, 3 मार्क मिळतील. त्याच्यानंतर हा जो नॉन टेक्स्च्युअल आहे, नॉन टेक्स्च्युअल याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडून मला फक्त 2च मार्काची अपेक्षा आहे. ज्या मुलांना नापास होण्याची भीती, म्हणजे आत्ताचा जो व्हिडिओ आहे, आत्ताचा व्हिडिओ हा त्या मुलांसाठी आहे ज्या मुलांना स्कोरिंग करायचंय आणि ज्या मुलांना नापास होण्याची भीती वाटते. जर तुम्हाला नापास व्हायची भीती वाटते तर तुम्ही या पद्धतीने जा. मग पहा, याच्यात तुम्ही 2च मार्क घेतले. मी तुम्हाला तिसरा पण मार्क मिळवून देऊ शकतो. समरीचं टायटल जर तुम्ही दिलं, फक्त समरीचं टायटल, तरी सुद्धा तुम्हाला तिथे 1 मार्क मिळणार आहे. आणि 1 मार्क जर मिळाला तुम्हाला इथं बी 3 मार्क मिळणार आहेत. किती मार्क मिळणार आहेत? 3. त्याच्यानंतर हा जो आहे रायटिंग स्किल, याच्यामध्ये लेटर रायटिंग मध्ये ठोकताळे आणि डायलॉग रायटिंगचे 2 प्रश्न जर तुम्हाला सुटले तर तिथं 2 मार्क मिळतील. लेटर रायटिंग मधले 1-1.5 मार्क मिळेल, 2 मार्क होतील ते. म्हणजे 2 आणि 2 4 मार्क तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये, पहिल्या म्हणजे 5व्या प्रश्नामध्ये आणि 6व्या प्रश्नामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन ट्रान्सफरला जर तुम्ही सोडू शकले, त्यातला A2 जर तुम्ही सोडवला, त्याच्यामध्ये पॅरेग्राफ दिलेला आहे. पॅरेग्राफ मधून तुम्हाला आकृती पूर्ण करायची. त्या आकृतीला टायटल जरी दिलं ना तरी ते तुम्हाला 1 मार्क पडतो. आणि न्यूज रिपोर्ट ज्याचं हेडलाईन ऑलरेडी दिलेलं आहे, डेडलाईन जर लिहिली तर तुम्हाला ते 2 मार्क पडतात. मी फक्त त्याचे 1च मार्क धरतोय. मग जर समजा 1 आणि 1 2 मार्क पडले तर तुम्हाला इथं साधारणतः 6 मार्क पडतात. किती मार्क पडतात? 6. 6 बी नको, आपण 5च धरू. किती धरू? हा 4 मार्काचा आहे ना, तर याच्यात तुम्ही फक्त 3च धरा. आपण हा करण्यापेक्षा आपण फक्त काय करू, इथं आपण 5च मार्क धरले. 5. बरोबर,
10 3 13, 3 16, 16 4 20, 20 आणि 10 30 मार्क. किती मार्क? 30 मार्क. हे झाले तुमचे या 80 पैकी. किती पैकी? 80 पैकी फक्त किती मार्क मिळाले तुम्हाला? एकंदरीत तुम्हाला मिळाले 30 मार्क. किती? 30. आणि शाळेतल्या शिक्षकांनी तुम्हाला ओरलला फक्त 15 मार्क देऊ द्या, 10 येऊ देऊ द्या. 10 जरी दिले 10 तरी तुमचे होणार आहेत किती? 40 मार्क. आणि जर त्यांनी अजून प्लस तुम्हाला 5 दिले तर 45 मार्क तुमचे होणार आहेत. किती? 45 मार्क. मग स्वतःच्या स्वाभिमानाने पास झाले की नाही? याच्यात कोणतीही गोष्ट आपण बोललो नाही विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये मताचं मी. मला जर स्वाभिमानाने 35 मार्क पडणार असतील 45च्या ऐवजी किती? 35, तरी मला हे मान्य. तर विद्यार्थ्यांनी काय करायचंय? तुमच्या या बोर्डाच्या पेपरला हे जे स्ट्रक्चर आहे ऍक्टिव्हिटी शीटचं, कोणतं? ऍक्टिव्हिटी शीट. या ऍक्टिव्हिटी शीटला फॉलो करून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त किती मार्क, म्हणजे ज्याला नापास व्हायची भीती त्याने फक्त 35 मार्क पडायचे. पण जर तुम्ही पुढचे व्हिडिओ जर माझे व्यवस्थित केले तर ज्या मुलांना तालुक्यात पहिलं यायचंय, जिल्ह्यात पहिलं यायचंय किंवा पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे, त्या सगळ्या मुलांना माझ्या पूर्ण व्हिडिओचा पूर्ण फायदा होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ कॅल्क्युलेशन सांगितलंय, बरोबर. मुलांचे मार्क कुठं जाणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण सगळे युट्यूब चॅनलवरती असतील किंवा कुठेही टीचिंग करणारा कोणताही शिक्षक असेल तर मुलांना मार्क जातात कुठेही सांगत नाही, मुलांना मार्क घ्यायचे कसंही सांगतात. ओके, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, तर आपले मार्क जातात कुठं, आपल्या पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवायचे हे आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत. पुढचा व्हिडिओ हा ऍक्टिव्हिटी शीटवरतीच असेल, हाऊ टू सॉल्व्ह ऍक्टिव्हिटी, आणि त्याच्यातला पहिला सेक्शन फक्त मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजून आपला चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल आणि तुम्ही खूप चांगले मार्क मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांना आजपासूनच माझं बेस्ट ऑफ लक आहे. विद्यार्थी मित्रांनी खूप अभ्यास करायचा आहे आणि या परीक्षेमध्ये इंग्लिशचा पेपर हा आउट ऑफ सॉल्व करून चांगले मार्क मिळवायचे. इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. ओके, थँक यू व्हेरी मच.